तर रामराम मंडळी मंडळी गुरु रंधावा तुम्हाला माहिती असेल, पंजाबी सिंगर आहे जो 2015 ते 2018 मध्ये खूप प्रचलित होता. पण मध्ये गाणी यायला बंद झाले होते. कारणही असं होतं की त्याचा टीसरवर काही पंगा झाला होता. पण भाऊनं आता लगातार 3 गाणी रिलीज करून जबरदस्त कमबॅक केलेला आहे. तर मित्रांनो, गाण्याचं जे लिरिक्स आहे ते तर काही समजत नाही आपल्याला, कारण पंजाबी सॉन्ग आहे. पण जे ऐकण्याची मजा येते ना, ती तर एकदमच भारी आहे. म्हणजे सिरा किंवा अझूल, अजून कतल, अलग लेवलचं त्याचं वर्डिंग्ज आहे. आणि गुरु रंधावा भाऊ प्रत्येक गाण्यासोबत नवीन मॉडेल लॉन्च करतो आहे. म्हणजे आता हे जे 3 गाणी आहेत ना, या तिन्ही गाण्यांमध्ये वेगवेगळ्या मुली त्यांनी इंस्टाग्रामवर शोधल्या आणि त्यांना संधी दिली आपल्या म्युझिक व्हिडिओमध्ये यायची. भाऊ खरंच हे जबरदस्त आहे. म्हणजे वेलकममधला डायलॉग होता ना, सडक से उठाकर स्टार बना दूंगा, तर गुरु रंधावा खरंच इंस्टाग्रामवरून उचलून स्टार बनवत आहे त्या मुलींना. नाहीतर नोरा फतेही भाऊ गुरु रंधावाच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असायची. आणि जेव्हापासून हे त्यांचं फाटलं आहे टी सिरीज आणि गुरु रंधावाचं, त्यापासून नोरा फतेही जरा डिस्टन्स ठेवायला लागली आहे गुरु रंधावापासून. तर लोक म्हणून राहिली आता हे गाणी बघितल्यानंतर तिने फुल हिट झालेली आहे. लोक म्हणत आहे की गुरु डझन नीड्स नोरा, नोरा नीड्स गुरु. हे बरोबरच आहे मित्रांनो, कारण की तुम्ही जे 3 गाणी बघाल ना, ते बघितल्यावर लक्षात येते भाऊ की गुरुचा क्लास वेगळा आहे. याने प्रत्येक गाणं वेगळ्या तऱ्हेने त्यांनी सादर केलेलं आहे. थोडं कॉन्ट्रोवर्शियल आहे ते अझूल गाणं, पण ठीक आहे, काही वेळेला आपण ते दुर्लक्ष करू शकतो. आता त्यांनी नवीन त्याची इंस्टाग्राम स्टोरी बघितली, त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की सप्टेंबर महिन्यात 6 सॉंग्स येणार आहेत. लोक म्हणत आहेत म्हणजे 6 मॉडेल लॉन्च होणार आहे. आता हा सुसाट सुटला आहे. याला क्रिएटिव्हिटीचं काही टेन्शन नाही आहे. जो ऑलरेडी माणूस आर्टिस्ट असतो ना, तो घाबरत नाही, तो फटाफट एका मागून एक सॉन्ग रिलीज करतो. पण यार आता तर हे 2-3 गाणी इतकी हिट झाली होती, थोडं स्वास्थ घेऊ दे आम्हा लोकांना, त्याचा आनंद तर घेऊ दे. तू लगेच नवीन गाणी आणतो यार मार्केटमध्ये. तर यावरून लक्षात येते की गुरु रंधावाकडे किती माल पडलेला आहे, किती स्टॉक आहे त्याच्याकडे. यावरून हे लक्षात आलेलं आहे मित्रांनो. खरंच गुरु रंधावाला मानलं पाहिजे यार, हॅट्स ऑफ आहे. 3-4 वर्षापासून तो गायब होता, त्याची गाडी चालत नव्हती. पण आता त्याने जे काय कमबॅक केलं आहे ना भाई, त्याला सल्यूट आहे. मला तर पर्सनली ते गाणी आवडलेले आहेत. तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू अँड बाय.